तू चार चौघांसारखी नाहीयेस म्हणूनच स्पेशल आहेस ना। देवाच्या पायाशी कुठलीही रंगीत फुलं ठेवली तरी शोभून दिसतात, पण तो मान रातराणीला कधीच मिळत नाही। माझ्या पहिल्या पगारातनं घेतलेलं तुझ्यासाठीचं पहिलं वहिलं गिफ्ट। चंदू काका, चंदू काका। आलो 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 आलो। बोला तसे। हे घ्या, तुमच्या घरात कोणाला हवं असेल तर घेऊन टाका। बरं ठीक आहे, पण ह्याच्यात आहे तरी काय? हो ताईसाहेब, ह्याच्यात तर तुमची रातराणी आहे। बरं झालं इथेच पाहिलं, घ्या ठेवून द्या। चंदू काका हे बघा, ते काय ताईसाहेब, बॉक्स देताना एकदा चेक तरी करायचं, घ्या ठेवा। चेक केलंय मी, म्हणजे मला माहिती आहे त्यात काय, आणि ते मला नकोय। त्यामुळे तुम्ही ते घेऊन जा किंवा कुठेतरी टाकून द्या सरळ, पण मला पुन्हा हे कानातले या घरात नकोय। अहो ताईसाहेब काय बोलताय तुम्ही? अहो ह्या कानातल्यांसाठी तुम्ही जीवाचं रान केलं, त्याचा तरी विचार करा। हे घ्या। केला विचार, नाही वाटत आहे मला या रातराणीबद्दल काही। नाही तुम्ही खोटं बोलताय, असं होऊच शकत नाही। आपल्याला तसंच वाटत असतं चंदू काका, पण तसं होत नाही। मलाही तसंच वाटायचं। आपल्याला हवा हवा असा वाटणारा आपला हक्काचा माणूस, आपला जीवाभावाचा मित्र, आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून दूर कधीच जाऊ शकत नाही। आपल्याला कधीच एकटं सोडू शकत नाही, आपलं मन कधीच दुखावू शकत नाही। पण आपल्याला वाटतं तसं कधीच होत नाही चंदू काका। आपली स्वप्न तुटतातच, आपल्याला जाग येतेच। आणि ज्या माणसासाठी मी एवढा वेडेपणा केला, माझा वेळ दिला, प्रेम दिलं, आधार दिला, त्या माणसाला जर का माझी किंमत नसेल तर या गिफ्टची किंमत मी तरी का करावी? त्यामुळे प्लीज हे गिफ्ट घेऊन जा चंदू काका। हवामान काय म्हणते रे? हवा गरम नाहीये, पण वातावरण ढगाळ दिसतंय। धड पाऊसही पडत नाही आणि लख ऊनही पडत नाही। आदित्यच्या चेहऱ्यावरती असं मळप पसरलेलं बघितलं ना की मला अजिबात आवडत नाही। अरे आम्हाला कुठे आवडतंय, पण काय करायचं काय? हवा पालट म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचं कान, उंटाची मान, उंदराचं शेपूट, हत्तीचं बूड, चांगला करूया आदित्यचा मूड। अरे हे गाणं आदित्य लहानपणी रुसल्यानंतर तू म्हणायचास, आज अचानक कसं आठवलं तुला? नाही अचानक नाही आठवलं, मला रोजच आठवतात आदित्यच्या लहानपणीच्या गोष्टी। अरे मला पण आठवतंय ना, खबडक खबडक घोडोबा, घोड्यावर बसला लाडोबा, लाडोबाचे लाड करते कोण? आजोबा आप्पा मामा चार। ए भाई काही गाणं म्हणू नकोस, यमक तरी जुळते का ह्यात? अरे नाही जुळलं तर नाही जुळलं, पण आमची मन जुळली आहेत। हा मन जुळली आहेत, जुळली आहेत ना? मामा काय चाललंय? काही नाही रे, आपली थोडीशी मज्जा। ही अशी मजा मग कशी करूया? कॅरम खेळूया। बेस्ट, कॅरम खेळूया। आपण 4च जण आहोत, म्हणजे कोणालाही बसावं लागणार नाही। 2 टीम बरोबर होतील। नको नको, माझा मूड नाही रे। अरे तू माझ्या टीम मध्ये तुझा मूड बनवतो, चल। नाही आदित्य माझ्या टीम मध्ये। एक मिनिट, आता उरला कोण? मी माझ्या टीम मध्ये। मी दादा की नाही? मामा खरंच खरंच नको। फेल, विषय बदलायचा आणि मूड चेंज करायचा प्लॅन फेल, टोटल फेल। फेल तुम्ही झालाय, मी पास होणार आहे। मला माहितीये आदित्यचा मूड कसं चांगला करायचा। एक मिनिट। हॅलो मेघना,
अगं एक प्रॉब्लेम झालाय. तेव्हा केवढी गर्दी आहे बाहेर. चंदू, मला असं वाटतंय शशीने काहीतरी नक्की गडबड केली आहे रे. नाही नाही, तुम्ही घाबरू नका. मी बघतो काय करायचं ते. थांबा. काय करतोयस? कोण तुम्ही? काय हवंय तुम्हाला? आम्हाला मॅडम हवे आहे. मॅडम कशाला हवे? निघा. पहिले दरवाजा उघडा मग सांगतो. उघडा. दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे प्यार दे हमें प्यार दे. चंदू, प्यार दे. अरे काय चाललंय? प्यार दे हमें कशासाठी हे सगळं? दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे हमें प्यार दे. अरे हो. प्यार दे प्यार दे प्यार दे 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 प्यार दे प्यार दे प्यार दे हमें प्यार दे. आय लव्ह यू. सुयश, आंटी तुम्ही दे प्यार दे प्यार दे प्यार दे. स्टॉप इट. मी याची होणारी सासू आहे. सासूसाठी गाणं पण येतं मला. गाऊ का? ये तुला सासूवाला गाणं गायचं ना, तुझ्या घरी जा आणि तुझ्या सासूसाठी का. चला निघा इकडून. निघा. वाढ हे. चल चष्म्या. चल निघा इकडून. चला. सुयश, आंटी आय एम रिअली सॉरी. अरे हा काय सगळं मूर्खपणा आहे? काय चाललंय तुझं? हे जर का सईने बघितलं असतं ना तर तिने तुला भीक सुद्धा घातली नसती. आंटी मी ह्याआधी असं काही केलं नाहीये. अरे हो, पण आता काहीतरी करावंच लागणार ना तुला. हे बघ, तुला जर का तिच्या मनात शिरायचं असेल ना तर तिच्या मनाकडे जाणारा रस्ता तुला समजून घ्यावा लागेल. माहितीये तुला तो रस्ता? नाही, मला माहित नाहीये तो रस्ता, पण हा त्या रस्त्यावर घेऊन जाणारा गाईड माहिती. अपराध माझा असा काय झाला. बास ना यार आदित्य, मी चुकले. सॉरी. खूप सॉरी. पण तुला माहिती आहे ना मी वेडी आहे, पण तू तर शहाणा आहेस. मग तू का असं वागतोयस? नाही, तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता फोन घे आणि मला फोन लाव ना. प्लीज 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 लाव ना फोन. प्लीज लाव. मेघना, हा बोल मेघना. काय काय होतंय तुम्हाला? बरं वाटत नाहीये का? की ऑफिसचं टेन्शन घेतलंय तुम्ही? सांगा ना नक्की काय झालंय, काय बिनसलंय तुमचं? तुला कोणी सांगितलं? मला कोणी सांगितलं हे महत्वाचं नाहीये. तुम्ही मला स्वतःहून सांगितलं नाहीत हे महत्वाचं आहे. स्वतःला त्रास करून घेताच आहात आणि माझ्याही जीवाला गोर लावून ठेवलाय तुम्ही. पटकन सांगा बरं काय झालंय नेमकं?
बोला ना आदित्य, काय झालंय? सई, सई ती तुमची मैत्रीण, आता काय केलं तिनं? हे बघा, मला माहितीये माझं बोलणं तुम्हाला आवडणार नाही, पण तुमची होणारी बायको म्हणून बोलणं हे माझं कर्तव्य. ती सई जेव्हा जेव्हा तुमच्या आसपास असते, तुम्ही सतत विचारात, काळजीत किंवा टेन्शन मध्ये असता. असंच जर सुरू राहिलं ना तर तुमची जवळची हक्काची माणसं दुरावली नाही का जाणार? आणि तुम्हाला जर ते नको असेल तर तुम्ही तिच्यापासून लांब राहिलेलंच बरं. मी स्वतः सईपासून आता दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. मी आता तिच्या वाट्याला कधीही जाणार नाहीये. माझा आणि तिचा आजपासून संबंध संपलाय. बरं, मग तुम्ही तुमच्याच मर्जीने हा निर्णय घेतलाय, तोही तुमच्याच भल्यासाठी. मला खात्री आहे या निर्णयामुळे खूप गोष्टी सोप्या होतील तुमच्यासाठीच. पण मग आता नेमका कसला त्रास होतोय तुम्हाला? आमच्यात जे होतं ते स्पेशल होतं. म्हणजे मैत्री, हो ना? हो, मैत्री. आणि तीच मैत्री आता संपतेय याचा मला त्रास होतोय. आयुष्य असंच असतं हो, कथा कहाण्यांसारखं. जे सुरू होतं ना ते कधी ना कधी संपतच, पण एक गोष्ट संपली कीच दुसरी नवी गोष्ट सुरू होत असते. एक व्यक्ती गेली की दुसरी येतेच. एक संबंध तुटतो तेव्हाच दुसरा जुळतो, आणि एक मैत्री थांबते तिथूनच दुसरी जीवलग मैत्री सुरू होते, जशी तुमची आणि माझी होणार आहे. मैत्रीत नातं शोधायला लागलो ना की त्रास होतो, पण आता तुम्ही नात्यात मैत्री शोधा आणि माझ्यात नवी मैत्री. आजपासून तुम्हाला काहीही सांगावंसं वाटलं, बोलावंसं वाटलं तर मला फोन करायचा. मी रोज सकाळी आणि रात्री तुम्हाला मेसेज करेनच, आणि तुमच्या फोनचीही वाट पाहिजे. तेव्हा तुम्ही ही सवय करून घ्याल ना? हा, हो. आणि राहायला प्रश्न त्या सईचा, तर तिचंही आपल्यासारखं सगळं छानच होईल. कारण या जगात प्रत्येकासाठी कोणी ना कोणीतरी बनलेलंच असतं. जशी तुम्हाला मी सापडले तसा तिलाही सापडेल जोडीदार. फक्त तिने मनात श्रद्धा बाळगली पाहिजे, माझ्यासारखी. श्रद्धा असेल तर अगदी आजच जुळून येईल तिचं कोणासोबत तरी. खरंच? अगदी खरंच. ऐक, मी थोड्या वेळात तुला फोन करतो परत. हा, बरं, बाय. लव्ह यू. हा, ओके ओके. ओके काय? लव्ह यू म्हटल्यावर कोणी ओके म्हणतं का? इथे थोडी गडबड चालू आहे. मी करतो ना थोड्या वेळाने परत फोन. बरं, पण तरी आय लव्ह यू. ठेवतो. आय लव्ह यू मित्र, आय लव्ह यू. अरे काय तू भेटत नाहीस मला आजकाल. तुझी किती आठवण काढतो मी. काय काय चाललंय? सोडलं पण तुला पण मला सोडावं लागणार आहे. हे असं नाही, तुला मला रस्त्यावर सोडायचं, जिथून मी माझ्या आवडीच्या डेस्टिनेशनवर जाऊ शकेन. कुठलं डेस्टिनेशन? कसला रस्ता? सईच्या मनापर्यंत पोचण्याचा आणि त्याच मनात घर करण्याचा रस्ता. आणि मला आता अजून उशीर करायचा नाही, त्यामुळे ताबडतोब रिझल्ट दिसेल असं काहीतरी करायचंय. सांग पटकन, चल. नक्की काय करायचं तुला? सईला आज आत्ता ताबडतोब प्रपोज करायचंय. मला आतून खबर मिळाली, ती जाम सॅड आहे, आतून दुखावली गेली. आदित्य जेव्हा असं मन दुखावलेलं, आतून हल्लेलं असतं ना, तेव्हा सरळ उभं राहण्याकरता ते आधार शोधतं, सपोर्ट शोधतं, हो ना? त्यामुळे आत्ताच वेळ तिला प्रपोज करायची आणि तिला लग्नाची मागणी घालायची.
घाल ना मागणी, तुला कोण थांबवत आहे? मला कोणीच थांबवू शकत नाही. मी आत्ता इथून असं धावत निघू शकतो, पण रस्ता, तिच्या मनापर्यंत पोहोचण्याचा रस्ता फक्त तुलाच माहिती आहे आदित्य. आणि तू माझा मित्र, माझा कलीग, माझा गाईड म्हणून मला मदत कर ना. मी काहीही सांगणार नाहीये तुला. तर सांगणार नाहीयेस? हो, अच्छा अच्छा, म्हणजे तू डायरेक्टली प्रपोज करून दाखवणार आहेस. आवडलंय मला, आवडलंय. प्रपोज तूच कर. तूच कर म्हणजे तू अरेंज कर माझ्यासाठी. म्हणजे स्टार्ट टू एंड सगळं तू कर, मला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त एंडला तू आउट, मी इन. शेवटच्या त्या महत्वाच्या क्षणी सई समोर मी उभा असेल असं काहीतरी कर. ए सुयश, मी असं काहीही करणार नाही आता. मला धक्के मारून हकललंस, माझी कशी गरज नाहीये हे ओरडून ओरडून सांगितलंस ना, मग आता निर्लज्जासारखा माझ्याच दारात कशाला आलायस मदत मागायला? यार आदित्य, कमॉन यार. अरे रात गई बात गे, तू पण मागचं सगळं उकरून काढतोयस. अरे तू विषय संपला. संपलाच आहे माझा आणि सईचा विषय, संपलाच आहे. त्यामुळे सॉरी, पण मी नाही तुला मदत करू शकणार. हा ठीक आहे, मी दादा मामाला सांगतो. नाही, तू माझा ऐकतो ना, आणि मग मी त्याला तुझं नाव सांगितल्यावर तू त्याचं ऐकतोस. आहे का तो घरात? दादा मामा. ए सुयश, दादा मामाला दिलेलं वचन मी पाळलंय. तुला हवी ती मदत केली मी आतापर्यंत, आणि आता तुझा मार्ग मोकळा आहे, मग कशाला त्याला परत आतमध्ये ओढतोयस? नाही ओढत. शहाण्या मुलासारखं तुझं ऐक, पण तू माझं ऐक. बघ सुयश, मला नाही पडायचंय आता यामध्ये. माझा आणि सईचा संबंध संपला. अरे मग जाता जाता माझं भलं करून जा ना, आणि माझ्याशी पण संबंध संपून टाक कायमचा. आणि मी तुझ्या दारात परत येणार नाही याची सोय तूच करून टाक. सईला जशी रात्राणी गिफ्ट दिलीस ना, आयुष्यभर लक्षात राहील अशी, तसं तुझ्याकडून एक शेवटचं गिफ्ट देऊन जा, जे आयुष्यभर तिच्या सोबत राहील. म्हणजेच मी. माझं लग्न लावून दे तिच्याशी. बस ठरलं. उद्या सईला ग्रँड प्रपोजल मिळणार, आणि ते तूच प्लॅन करून देणार. अरे सईने मला हो म्हणण्याकरता आधी तू मला हो म्हणायला पाहिजे ना आदित्य. चल चल चल, हो म्हण आदित्य कश्यप. चला हो 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 म्हण. चल चल लवकर. अरे हो म्हण. हो हो. नाही, मी तुला कधीही मदत करणार नाही. तोंडी नाही तर किमान मेसेजवर तरी आय लव्ह यू म्हणा. एकीकडे मेघना, दुसरीकडे तो सुयश, आणि तिसरं म्हणजे दादा मामाला दिलेलं वचन, ज्यामुळे मनात नसतं नाही या दोघांना सहन करावं लागतंय. आणि सईला माझ्यापासून तोडावं लागतंय रोज. तिने एकदम तिचं प्रेमच व्यक्त केलं त्या दिवशी. डायरेक्ट बोलून टाकलं सगळं, आणि मी तिला हो म्हणणं सोड. काय काय बोललो यार मी. चालती वगैरे म्हणालो. हे दादा मामाचं वचन आड आलं नसताना तर स्वतःहून विचारलं असतं तिला. आता ही इच्छा अपुरीच राहणार. बहुतेक सईला माझ्या मनातलं सांगायचे. मला हवा तसा, सईला आवडेल तसा प्रपोज करायची ही शेवटची संधी असेल. सई प्रपोज.